सर्वांना जय येशू। आज आपण आपल्या धर्मशिक्षणाची सुरुवात प्रभूची प्रार्थनेद्वारे करूया। हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेनुसार हो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव। आमेन। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। मुलांनो, आज आपण 11वा धडा शिकणार आहोत। 11वा धडा आहे कौटुंबिक जीवनाद्वारा प्रेषित आहे। कौटुंबिक जीवनाद्वारा प्रेषित आहे। तर या पाठामध्ये आपल्याला ख्रिस्त सभा कुटुंबाबद्दल काय सांगतात आपण आता शिकूया। आता आपण एक उदाहरण बघूया। कर्नेल्य आणि त्यांचे कुटुंब जे गैर यहुदी होते, देवाच्या विशेष मध्यस्थद्वारे विश्वासू झाले। देव एका दर्शनामध्ये कर्नेल्याला म्हणाला की त्यांनी लोकांना पाठवून पेत्रास बोलवावे। त्यासोबतच दुसऱ्या दर्शनामध्ये देव पेत्राला म्हणाला की त्यांनी कर्नेल्याद्वारे पाठवलेल्या लोकांसोबत जावे। अशा प्रकारे कर्नेल्याच्या घरी पेत्राने देवाच्या वचनाची घोषणा केली, ज्याचे फलस्वरूप फक्त कर्नेल्या आणि त्याचे कुटुंबच नाही, परंतु अनेक लोकांनी बाप्तिस्मा ग्रहण केले जे तेथे उपस्थित होते। हे वचन आपण बघतो आहोत कुरिन्थिकरास पत्रामध्ये अध्याय 10। आदिम ख्रिस्त सभेमध्ये बरेच लोक कुटुंबासोबत बाप्तिस्मा ग्रहण करून येशूचे प्रेषित झाले। उदाहरणार्थ लुदिया आणि परिवार, स्टेफन आणि परिवार इत्यादी। प्रेरित संत पौल प्रिस्का आणि अक्विला दंपतीला धन्यवाद देतात। प्रिस्का आणि अक्विला दंपतीला धन्यवाद देतात, ज्यांनी आपल्या जीवन धोक्यात घालून पौलाच्या जीवनाची रक्षा केली, पौलाच्या जीवनाचे रक्षण केले, आणि त्या ख्रिस्त सभेचा नमस्कार करतात जे त्यांच्या घरी एकत्र होतात। हे आपण बघतो आहोत रोमकरास पत्रामध्ये अध्याय 16 3 ते 5 मध्ये। यावरून असे स्पष्ट होते की आदिम ख्रिस्त सभेमध्ये कुटुंबाद्वारा प्राप्त प्रेषिताई सजीव होती। आदिम ख्रिस्त सभेमध्ये कुटुंबाद्वारा प्राप्त प्रेषिताई सजीव होती। कळले मुलांनो? कुटुंब परमेश्वराद्वारे स्थापित, हा मुद्दा आता आपण बघूया। कुटुंब परमेश्वराद्वारे स्थापित। परमेश्वर प्रेमाने प्रेरित होऊन मानवाची निर्मिती केली आणि एकमेकावर प्रेम करण्यासाठी कौटुंबिक जीवनाकडे त्यांना बोलवितो। विवाह फक्त एक मानवीय संस्था किंवा व्यवस्था नव्हे, तर एक योजना आहे ज्याद्वारे मानव ईश्वरीय सृष्टिकर्म आणि तारण योजनेमध्ये भागीदार होतो। स्त्री आणि पुरुषामधील जीवनभर टिकणारा सुदृढ संबंध म्हणजे वैवाहिक करार होय। त्याचा स्वाभाविक उद्देश असा की दाम्पत्याची भलाई आणि लेकरांना जन्म देऊन त्याचे योग्यपणे पालन पोषण करणे। त्याचा स्वाभाविक उद्देशच असा की दाम्पत्यांची भलाई आणि लेकरांना जन्म देऊन त्यांचे योग्यपणे पालन पोषण करणे। सर्व सृष्टिकर्ता परमेश्वर मानव समूहाचा आधार किंवा सुरुवातीच्या रूपात वैवाहिक संबंधाची स्थापना केली। म्हणून कौटुंबिक जीवनाद्वारे प्रेषितीय कार्य ख्रिस्त सभा आणि समाजासाठी अगदी महत्त्वपूर्ण आहे। कळले मुलांनो? आता आपण बघूया कुटुंब प्रेषितीय समूह। कुटुंब प्रेषितीय समूह हा मुद्दा आता आपण बघूया। प्रेषिताईचा आधार त्या प्रेमाची साक्ष देणे आहे ज्यास परमेश्वराने येशूद्वारा
मानवजातीवर प्रकट केले. ख्रिस्त सभा आणि समाजाचा आधार मानून कुटुंबाच्या परमेश्वरीय कर्तव्याबद्दल द्वितीय वाटिकन परिषद अशा प्रकारे शिकविते. कुटुंबातील आपसी प्रेम आणि एकजूट होऊन प्रार्थनाद्वारा कुटुंबास परमेश्वराच्या मंदिरात बनविले पाहिजे. पती पत्नीमधील आपसी प्रेम आणि समर्पण त्यांना दुसऱ्यांच्या, विशेष करून लेकरांच्या जवळ आणते. आईवडिलांचे निस्वार्थ प्रेम, निष्ठा, त्याग भावना आणि चांगले उदाहरण लेकरांना नवचेतना प्रदान करते. प्रार्थना कुटुंबास पवित्र आणि त्यातील दाम्पत्य संबंध मजबूत बनवते. जे कुटुंब एकत्रित होऊन प्रार्थना करते ते नेहमी एकत्रित राहतात. जे कुटुंब एकत्रित होऊन प्रार्थना करते ते नेहमी एकत्रित राहते. प्रार्थनेद्वारा संपूर्ण कुटुंबामध्ये, विशेष करून लेकरामध्ये शुभवर्तमान कार्यान्वित असते. म्हणून ख्रिस्त सभेमधील प्रेषितीय कार्याचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणजे कुटुंब. सिरो मलबार ख्रिस्त सभेचे प्रेषितीय कार्याचे मार्गदर्शक 7:7-6 मध्ये आपण बघतो. सिरो मलबार ख्रिस्त सभेचे प्रेषितीय कार्याचे मार्गदर्शक अध्याय 7:6 मध्ये आपण हे बघतो. मुलांनो, तुम्हाला एक मी गृहपाठ देते. ते म्हणजे कुटुंबामध्ये पवित्र वचनास विशेष महत्त्व देण्यासाठी आपण काय काय करू शकतो, तुम्ही हे शोधून काढा. कुटुंबामध्ये पवित्र वचनास विशेष महत्त्व देण्यासाठी आपण काय काय करू शकतो, तुम्ही शोधून काढा. कळले मुलांनो? हा मुद्दा आता आपण बघूया. कुटुंब वचन घोषणेची वेदी. कुटुंब वचन घोषणेची वेदी. परमेश्वराचे वचन मानवीय विश्वासू जीवनाचा आधारस्तंभ आहे. परमेश्वराचे वचन मानवीय विश्वासू जीवनाचा आधारस्तंभ आहे. मानवाचे तारण परमेश्वराच्या वचनाद्वारे झाले पाहिजे. येशू म्हणतात, जे माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकालीन जीवन प्राप्त झाले आहे. हे वचन आपण बघतो आहोत संत योहान शुभवर्तमान अध्याय 5:24 मध्ये. येशू म्हणतात, जे माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकालीन जीवन प्राप्त झाले आहे. कुटुंबामध्ये वचनाला महत्त्व दिले पाहिजे. कुटुंबामध्ये वचनाला महत्त्व दिले पाहिजे. इस्रायली लोकांना परमेश्वर म्हणाला, ज्या गोष्टी मी तुम्हाला आज बजावून सांगतो आहे त्या तुमच्या हृदयात असावा आणि त्या तुम्ही आपल्या मुलाबाळाच्या मनावर बिंबवा आणि त्या तुम्ही आपल्या मुलाबाळाच्या मनावर बिंबवा आणि घरी बसले असता, मार्गाने चालित असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हा दाखल बांधा आणि आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाडापाटी म्हणून लावा. आपल्या दाराच्या बाह्यावर, आपल्या फाटकावर त्या लिहा. हे आपण बघतो आहोत अनुवाद अध्याय 6:6-9 मध्ये. कुटुंबातील सभासदांनी एकत्र बसून प्रार्थनापूर्वक परमेश्वराच्या वचनांना अभ्यास करा. परमेश्वर आपल्या वचनाद्वारा आज सुद्धा आपल्याशी बोलतो. जो परमेश्वराचे वचन ऐकून त्याचे पालन करतो ते सर्व परमेश्वराचे आपले आहेत. आपण बघतो आहोत संत लूक शुभवर्तमान अध्याय 11:28 मध्ये आणि संत मार्क शुभवर्तमान अध्याय 3:35 मध्ये. कळले मुलांनो? कुटुंब धर्म प्रशिक्षणाचे गुरुकुल. हा मुद्दा आता आपण बघूया. कुटुंब धर्म प्रशिक्षणाचे गुरुकुल. कुटुंब ख्रिस्तीय जीवनाचे
प्रथम विद्यालय आणि उच्चतम मानवतेची शाळा आहे. कुटुंब ख्रिस्तीय जीवनाचे प्रथम विद्यालय आणि उच्चतम मानवतेची शाळा आहे. सर्वप्रथम आई वडिलांकडूनच लेकरांना विश्वासाची घोषणा केली पाहिजे आणि विश्वासाबद्दल त्यांना शिकवणूक देणे सुद्धा आहे. आणि विश्वासाबद्दल त्यांना शिकवणूक देणे सुद्धा आहे. ते लेकराचे प्रथम शिक्षक आणि मुख्याध्यापक आहेत. त्यांनी आपल्या स्वतःचे उदाहरण आणि उपदेशाद्वारे मुलांना ख्रिस्तीय आणि प्रेषितीय जीवनाचा परिचय द्यावे. लेकरांना योग्य ख्रिस्तीय शिकवण देण्याचा अधिकार आणि कर्तव्य आई वडिलांचे आहे. हे कर्तव्य ख्रिस्तीय कुटुंबाचे मुख्य प्रेषितीय कर्तव्य आहे. कुटुंबाचे मुख्य प्रेषितीय कर्तव्य म्हणून मानले जातात. कळले मुलांनो? तुम्हाला पुन्हा एक गृहपाठ देते, ते म्हणजे ख्रिस्तीय कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कोणकोणत्या गोष्टी हानिकारक आहेत त्याबद्दल तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये चर्चा करून उपाय शोधा. ख्रिस्तीय कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कोणकोणत्या गोष्टी हानिकारक आहेत त्याबद्दल तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये चर्चा करून उपाय शोधा. कळले मुलांनो? आता आपण बघूया स्वतःला विसरून दुसऱ्यावर प्रेम करण्याचे महत्त्व मुले आई वडिलांकडून शिकतात. त्याचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाद्वारे ते एकमेकास स्वीकारतात आणि चुका दुरुस्ती करीत पुढे जातात. ते मुलांना धार्मिक जीवन जगण्यासाठी देखील प्रशिक्षण देतात. आई वडिलांच्या आदर्श जीवनामुळे मुले प्रेरणा प्राप्त करून दुसऱ्याबद्दल विचार करण्यास आणि दीनदुखियांची मदत करण्यास इच्छुक होतात. घरून प्राप्त प्रशिक्षणामुळे कंजूसी आणि चैनीपासून दूर राहणे आणि चांगल्या कार्यासाठी दान देण्याची इच्छा त्यांच्यामध्ये वाढते. मजुरांना योग्य मजुरी देणे, त्यांच्याशी मानवतेने व्यवहार करणे, तसेच जाती धर्म इत्यादी भेदभाव न पाडता शेजाऱ्यांशी योग्य वर्तणूक करण्यासाठी सुद्धा आई वडील स्वतःच्या नमुन्याद्वारे प्रशिक्षण देतात. कळले मुलांनो? जे कुटुंब विश्वासू जीवनामध्ये वाढते ते समाजामध्ये ख्रिस्तीय जीवनाचे आदर्श बनतात. जे कुटुंब विश्वासू जीवनामध्ये वाढते ते समाजामध्ये ख्रिस्तीय जीवनाचे आदर्श बनतात. जगाचा उद्धार जो ख्रिस्त सभेद्वारा पूर्ण होतो तो प्रत्येक कुटुंबाद्वारा कार्यान्वित व्हायला पाहिजे. जगाचा उद्धार जो ख्रिस्त सभेद्वारा पूर्ण होतो तो प्रत्येक कुटुंबाद्वारा कार्यान्वित व्हायला पाहिजे. ख्रिस्त सभासारखे ख्रिस्ती कुटुंबात सुद्धा जिवंत शुभवर्तमान सतत सजीव असायला पाहिजे. सोबतच समाजामध्ये शुभवर्तमानाची सत्यता पोहोचवणे सुद्धा आहे. तसेच कुटुंब ख्रिस्त सभेच्या शुभवर्तमान प्रसाराची एक सशक्त वेदी बनते. कुटुंब ख्रिस्त सभेच्या शुभवर्तमान प्रसाराची एक सशक्त वेदी बनते. कळले मुलांनो? विद्यार्थ्यांनो, आता आपण हा मुद्दा बघूया. कुटुंबाच्या प्रेषितीय कार्याचे मार्ग. कुटुंबाच्या प्रेषितीय कार्याचे मार्ग. कुटुंबातील प्रेषितीय कार्याचे मुख्य मार्ग ह्या प्रकारे आहेत. कुटुंबातील प्रेषितीय कार्याचे मुख्य मार्ग या प्रकारे आहेत. प्रेमावर आधारित वैवाहिक जीवन, मुलांच्या ख्रिस्तीय जीवनासाठी प्रशिक्षण, संस्कारामध्ये सहभागी होणे, प्रार्थना आणि जीवनाद्वारा साक्ष, परोपकारी कार्य इत्यादी. ख्रिस्त सभेच्या उपासना विधीमध्ये सर्व कुटुंबांना सजीव रूपाने भाग घेणे आहे. पवित्र बलिदान आणि इतर संस्कारामध्ये आवडीने भाग घेऊन ख्रिस्त सभेच्या जीवनामध्ये खोलपर्यंत पोहोचणे आहे. पॅरिशमधील कार्यामध्ये मदत आणि ख्रिस्त सभेच्या आवश्यकतामध्ये
सहयोग दिल्यानेच आपण ख्रिस्त सभेच्या प्रेषितीय कार्यामध्ये भागीदार होऊ शकतो. कळले मुलांनो? गरिबांना दान देणे, इच्छेने पाहुण्याचे सत्कार करणे, दुःखी, पीडित आणि गरिबांना न्याय आणि मदत प्राप्त होण्यास प्रयत्न करणे, ठाऊक मुलांना दत्तक घेणे, आदरपूर्वक परदेशीयांचे स्वागत करणे, धर्मशिक्षणासाठी आवश्यक मदत करणे, शाळेतील संचालनामध्ये सहकार्य करणे इत्यादी प्रेषितीय कार्यामध्ये कौटुंबिक जीवन व्यतीत करणारे भाग घेऊ शकतात. सर्वोपरी आपल्या लेकरांना प्रेषितीय पाचारण स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यासाठी आवश्यक मदत करीत आई वडील ख्रिस्त सभेच्या प्रेषितीय कार्यामध्ये परिपूर्ण भाग घेतात. कळले मुलांनो? जर ख्रिस्त सभा स्वभावाने प्रेषितीय असेल तर प्रत्येक ख्रिस्तीय कुटुंब देखील स्वभावाने प्रेषित आहे. तर प्रत्येक ख्रिस्तीय कुटुंब देखील स्वभावाने प्रेषित आहे. शुभवर्तमान प्रसार कार्यामध्ये कुटुंबाचे महत्त्वपूर्ण योगदान समजून ख्रिस्त सभा कुटुंबाद्वारा ख्रिस्तीय कार्यास प्रथम महत्त्व देते. या कर्तव्यास स्वीकार करीत आपण प्रेषितीय कार्यामध्ये भाग घेण्यास प्रयत्न करूया. आधुनिक ख्रिस्तीय कुटुंबाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण ख्रिस्त सभेसोबत प्रयत्न करू. कळले मुलांनो? तर इथे आपण आपला हा 11वा धडा समाप्त करतो. आपण आज हेच निर्णय घेऊया. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी मी आई वडिलांचा सल्ला घेईन. तुम्ही हे लक्षात ठेवा. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आई वडिलांचा सल्ला घेऊन जे काही कार्य करायचे आहे ते केले पाहिजे. कळले मुलांनो? आपण ख्रिस्त सभेसोबत विचार करूया. कुटुंबातील सभासद एकत्र झाले असता पवित्र शास्त्र वाचन, मनन, चिंतन आणि आई वडिलांची देखरेख, मनोरंजन इत्यादी द्वारा त्या संधींना फलदायक करण्यासाठी आई वडिलांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक सदस्य परमेश्वरीय प्रेमाचा अनुभव करून ते दुसऱ्यांना देण्याचे माध्यम होऊ शकेल. परमेश्वरीय प्रेमाचा अनुभव करून ते दुसऱ्यांना देण्याचे माध्यम होऊ शकेल. ख्रिस्ती परिवारांना शुभवर्तमानीय वेदी होण्यासाठी अशा संधी मदतगार आहेत. ख्रिस्ती परिवारांना शुभवर्तमानीय वेदी होण्यासाठी अशा संधी मदतगार आहेत. कळले मुलांनो? तर तुम्ही प्रयत्न करा की आपल्या परिवारामध्ये वचन वाचले पाहिजे आणि त्यावर मनन चिंतन करून त्यानुसार जीवन जगण्यास आपण प्रयत्न केले पाहिजे. कळले मुलांनो? तर या धड्यामध्ये 5 प्रश्न दिले गेले आहेत. त्याचे प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधून काढा आणि लिहा. कळले मुलांनो?